आशिष शेलारजी यांना मी मनोगत व्यक्त करायची. चित्रपताका या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ कलावंत, ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ साहेब, मंचावर उपस्थित ज्यांनी या रंगभूमीची आणि मराठी माणसाची कित्येक वर्ष सेवा केली असे आमचे जब्बार पटेल साहेब, आमच्या विभागाचे सचिव आणि आपल्या सगळ्यांना या सुविधा उपलब्ध करण्यामध्ये सर्व प्रक्रियांचा काटेकोर पूर्ण व्यवस्था करणारे आमचे खारगे साहेब, ज्यांचे परिश्रम या महोत्सवाला सर्वात जास्त आहे अशा आमच्या स्वाती मसे पाटील मॅडम, या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी अतिशय ज्यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं आणि करतायत असे पुरुषोत्तम बेर्डेजी, किरण शांतारामजी, मिनल जोगळेकरजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वात प्रथम तर मला अतिशय आनंद होतो हे घोषित करण्यामध्ये की या देशातील पहिला आंतरराष्ट्रीय मराठी महोत्सव आजपासून सुरू झाला या ठिकाणी घोषित केलं. आपले सिनेमे 2016 पासून, बरोबर आहे ना, आपण कानला घेऊन जायला लागलो सरकारच्या वतीने, पण काही महोत्सवांना आपण मदतही करायला लागलो, ती परंपरागत आहे. आमचे जब्बार पटेल साहेब पुणे फिल्म फेस्टिवल अतिशय उत्तम पद्धतीने करतात, जगभरातील लोक येतात. आमचे किरण शांतारामजी मुंबईमध्ये एक फिल्म फेस्टिवल करतात, जगभरातले सिनेमे येतात आणि हे झालं पाहिजे. यांच्या उपस्थितीमध्ये हा आंतरराष्ट्रीय मराठी फिल्म महोत्सव होतोय, याचाही मला अतिशय आनंद आहे. आजचा दिवस अजून एका कारणाने आपण नोंद करून ठेवावा असा आहे, कारण दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर कुसाळकर या सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागतही करतो आणि त्यांनी मला जी माहिती दिली त्यानुसार राजा हरिश्चंद्र हा जो पहिला सिनेमा दादासाहेब फाळके यांनी विश्वाला दिला, त्याचा पहिला प्रीमियर ऑलिम्पिया थिएटर गिरगाव येथे झाला. तो दिवस म्हणजे 21 एप्रिलचाच दिवस होता. आणि याला आता 112 वर्ष झाली. 112 वर्षापूर्वी ज्या सिनेमाचा प्रीमियर ऑलिम्पिया थिएटर गिरगाव येथे झाला आणि ज्यांनी दृकश्राव्य एका अर्थाने पूर्ण देशाला आणि जगाला दाखवलं की सिनेमा हा असा बनवता, त्या आपल्या एका मराठी माणसाचा कलाकृतीच्या प्रीमियरचा आजचा हा दिवस आहे. आणि मला नोंद करण्यासारखं आहे. मी तर खारगे साहेब आपल्याला विनंती करीन, जगभरातल्या ज्या मोठमोठ्या इव्हेंट्स होत असतात त्या सगळ्या इव्हेंट्सना तारीख आणि महिना ठरलेला असतो. कारण जगभरातली जी लोक फिरणारी असतात त्या सगळ्यांना वर्षभराचं 2 वर्षाचं स्वतःचं वेळापत्रक हे लावायचं असतं. कारण
त्या पद्धतीनेच ते त्यांची मार्गक्रमणा करू शकतात. जसा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दाओसला तो कधी होणार ठरलेला आहे. कान फिल्म फेस्टिवल कुठल्या महिन्यात होणार तो ठरलेला आहे. तसा यापुढे मसीह पाटील मॅडम 21 एप्रिल दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीला अभिवादन करून मराठी चित्रपट महोत्सव आंतरराष्ट्रीय दर्जाचा याच काळात सुरू होईल हे आपण त्या ठिकाणी आज सांगू. 41 सिनेमे आपण दाखवणार आहोत. त्या सिनेमांचं कॅटलॉग या ठिकाणी प्रसिद्ध केलं आहे. एक मोठी परंपरा मराठी सिनेमाची आणि मग त्यातल्या प्रत्येक अंगाचे त्यात काम करणारे कलाकार आहेत, त्यांचे आहेत संवाद, लेखन, नेपथ्य, संगीत, गीतकार या सगळ्यांनी नटलेला आपला मराठी सिनेमा जर पूर्णपणे पाहिला तर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तो काही ना काही महाराष्ट्राला आणि जगाला देणारच आहे. पण याचं अवलोकन आणि याचे योग्य मुद्दे जगासमोर मांडणं यामधले प्रयत्न अजून करण्याची आवश्यकता आहे. अशोक सराफ साहेब बोलत होते, म्हणाले मी ब्लँक झालो. तुम्ही इथे बसलेल्या कुठल्याही माणसाच्या आयुष्यातला स्पेस कधी ब्लँक ठेवलाच नाही. तुम्ही प्रत्येकाच्या आमच्या आयुष्यातला प्रत्येक कोणा काय दडलेलं होतं ते बाहेर काढलं, ते फुलवलं, ते पूर्ण भरून दिलेलं आहे. तशीच मंडळी समोर आहेत बरीचशी. मी सगळ्यांची नावं घेत नाही. सगळी शेवटी आला म्हणून श्रोत्रीचं नाव होतं. कामामुळे उशीर. आणि म्हणून या सगळ्या तुम्ही मंडळींनी अतिशय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला दिलाय. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिलाय. मराठी चित्रपटांचे धन्यवाद करावे तेवढे कमी आहेत. काल परवा सुबोधजी सुरेश वाडकरांकडे 1-1:30 पर्यंत बसलो होतो आणि मैफिल चालू होती. बाबूजींची गाणी एक धागा सुखाचा पासून सगळी. आणि मग मी सहज म्हटलं की अरे त्यावेळेला काय तुम्हाला मिळत होतं? म्हणाले 12 रुपये, 20 रुपये. मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मग कलाकार, नाटककार, गीतकार, संगीतकार, गायक तुम्ही सगळी मंडळी आज ज्या ठिकाणी पोहोचलात आणि आम्हाला जे भरभरून दिलंय त्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा अतिशय वाईट हलाखीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढलेले. ही माझी मराठी चित्रपट सृष्टी अशीच नाही बहरली. या बहरणाऱ्या चित्रपट सृष्टीला बऱ्याच लोकांचे हात आहेत. प्रचंड परिश्रम आहे आणि घामाच्या धारा आहेत. गरिबीचे चटके आहेत. न मिळणाऱ्या व्यवस्थातून मार्गक्रमण आहे. स्वतःचेच कपडे, पोशाख घालून स्वतः चित्रपटात काम करणारी सर्व व्यवस्था आहे आणि स्वतःच्या कुटुंबावर एका अर्थाने अन्याय करून सुद्धा तुम्ही मराठी माणसाला दिले. आणि म्हणून आजच्या या दिवशी मला असं वाटतंय माझं कर्तव्य आहे की संबंध मराठी चित्रपट सृष्टीला हा मानाचा सलाम आपण दिला पाहिजे. ही आजची वेळ असणार. आतापर्यंतचा काळ कसा बसा, कधी आपलं कधी दुसऱ्याचं, कधी आपण फसून गेलो, कधी आपल्याला कोणी फसवलं, या सगळ्यातनं या चित्रपट सृष्टीने काढला. बरं मी बोलू शकतो याचं कारण सोनालीताई तुम्हाला माहित नसेल, मी भुक्तभोगी आहे. 2 सिनेमे मी काढलेत मराठी.
आणि दोन्ही अनुदान पण नाही घेतला. त्यामुळे चटके मला माहिती आहे. या सगळ्या चटक्यातून आतापर्यंत आपण आलो, पण पुढचा टप्पा महत्वाचा आहे. आणि ज्याचा उल्लेख खारगे साहेबांनी केला, त्या पुढच्या टप्प्यातली आव्हानं मला इथे मोठ्या प्रमाणात युवक युवती दिसत आहेत, की आता तुमच्या हातात आहे. जगासमोर आव्हान आहे, चित्रपट सृष्टीसमोर आव्हान आहेत. मला किरण शांताराम जेवण म्हणाले की मल्टीप्लेक्स मराठी चित्रपटांसमोर आव्हान आहे. खरंय, स्क्रीन्स मिळत नाही, खरंय. आपण मी बाजू कोणाची घेत नाहीये, त्या मल्टीप्लेक्स चालवणाऱ्यांना पण आव्हान आहे. ते OTTचं आहे, सिनेमा चांगला निघण्याचा आहे. या सगळ्यातून लोकांच्या आवडी सवयी बदलल्या आहेत. 5 डे टेस्ट क्रिकेट कोणी बघायला तयार नाहीये. 2020 बघताना सुद्धा मनात डोकावत आहे, 10ची असली तर बरंच. डिजिटल क्रांती झाली आहे. आता दिग्दर्शक पुण्याच्या इन्स्टिट्यूट मध्ये किंवा फिल्म सिटीमध्ये बनतील असं नाहीये. आता दिग्दर्शक घराघरात बनत आहे, एडिटिंग घराघरात चालू आहे, मिक्सिंग घराघरात चालू आहे, कॉन्टेंट क्रिएशन चाळीमध्ये, गावठाणामध्ये, इमारतींमध्ये चालू आहे. इन शॉर्ट बनवणाऱ्या फिल्म्स पूर्वी होत्या, आता बनवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. माझ्या मनोरंजनाची आवड परिपूर्ण करण्यासाठी सिनेमागृहात जाण्याची गरज नाही, माझ्या खिशामध्ये आहे. मग या वेळेपासून तंत्रज्ञानापर्यंत या सगळ्या आव्हानांना माझा मराठी चित्रपट सामोरा कसा जाणार? एआयचा जमाना आहे, मशीन लर्निंग आहे, क्वांटम कॉम्पिटिशन आहे, IT पूर्णपणे आहे, कारण IT मिनिस्ट्री माझ्याकडे आहे. मग या सगळ्यामध्ये मी परंपरागत मराठी सिनेमा, या परंपरागत मराठी मनाला नक्की मुरळ घालेल, उद्याही घालेल, याच्याबद्दल शंका नाही. पण जगभरातली लोक जोडेल का? माझी उद्याची पिढी जोडेल का? संगीतातल्या टेक्नॉलॉजीची आवड, इफेक्ट्स, साऊथचा उल्लेख कोणीतरी केला, तुम्ही केला सोबत. आणि मग इफेक्टच्या पूर्णपणे परिपूर्तता करणारे सिनेमे, यात सगळ्यात आर्थिक गणित महत्वाचं आहे. मी एक झोप नावाची शॉर्ट फिल्म बघितली. मी तुम्हाला सांगतो की मी 8 ते 9 मिनिटाची अशी फिल्म याआधी पाहिली नव्हती, पण त्या 8-9 मिनिटांमध्ये पूर्ण विषय ताकदीने पोचवला. ती फिल्म बघितल्यावर मला असं वाटलं की अरे, यातना माझं मनोरंजन किंवा सामाजिक भान आणि शिक्षण जर परिपूर्ण होणार असेल तर 1.5-2 तासाचा सिनेमा याच्यासमोर आव्हान आहे. दोघंही चालले पाहिजे. पण या सगळ्या आव्हानांसाठी मला असं वाटतं, आजच्या कालखंडातला या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आजच्या कालखंडातल्या दादासाहेब फाळके कुठे आहे? आजच्या कालखंडातले दादासाहेब फाळके ही आता काळाची आवश्यकता आहे. या आवश्यकतेला समोर घेऊन विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यात आम्ही सरकार तंत्रज्ञानाच्या आव्हानावर मात करण्यासाठी मराठी सिनेमा बनवणाऱ्या दिग्दर्शक निर्मात्याला प्रोत्साहनात्मक मदत आर्थिक करण्याची योजना आज आम्ही आज घोषित केली. भाषेवरची भांडणं आम्ही पाहिली रोज पाहतो. भाषेवरचे
उपद्व्याप समोर पाहतोय, करणाऱ्यांना लखलाभ आहे. होय, मराठी भाषा टिकली पाहिजे, जगली पाहिजे, वाढली पाहिजे. मराठीच महाराष्ट्रात चालली पाहिजे. पण मराठी सिनेमाला, मराठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, मराठी सृजनशीलतेला प्रोत्साहन आणि मदतीचा हाती पाहिजे. आणि शासनाची ती भूमिका आहे. विरोधाने माझी भूमिका वाढेल हा एक भाग झाला, पण माझ्या विरोधाने माझ्या भाषेबद्दल अन्यांच्या मनात तेढ निर्माण होईल की नाही, हाही संशोधनाचा भाग आहे. आणि म्हणून आम्ही शासनाने ठरवलं या सगळ्या विषयात उभं राहायचं. मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यातलाच भाग आहे. भाषेमध्ये शिक्षणाची व्यवस्था असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्यातलाच भाग आहे. मराठी शाळेमध्ये अनिवार्य शिकणे हा आमच्या योजनेचा त्यातलाच भाग आहे. न्यायालयामध्ये मराठीचा वापर अनिवार्य करणे आमच्या योजनेचा त्यातलाच भाग आहे. केंद्रीय परीक्षा केंद्र सरकार जेव्हा यापुढे घडेल, ती रेल्वे असेल वा सीआरपीएफ असेल, ती मराठीत पण झाली पाहिजे. हे आम्ही केलं, त्यातलाच भाग आहे. 2016ला मराठी सिनेमा कान्स मध्ये सरकार घेऊन जाईल. बोलणाऱ्यांच्या सरकारमध्ये कोणी नेलं नाही. आमच्या सरकारमध्ये आपल्या आशीर्वादाने त्यातलाच भाग आहे. आणि आज हा आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव हाही त्यातलाच भाग आहे. आणि म्हणून आजपासूनच्या होणाऱ्या या पुढच्या टप्प्यातल्या आव्हानातल्या यज्ञामध्ये मला तुमच्या सगळ्यांचं योगदान हवं आहे. आणि ते योगदान तुम्ही द्याल तरच अशा चित्रपट महोत्सवांची यशस्वीता होईल, ती पूर्णतेने व्हावी. या दिशेने आपण सगळे एकत्र येऊया. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.